फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण शिकवलेलो तुमचं फर्स्ट चॅप्टर म्हणजेच रॅशनल अँड इररॅशनल नंबर्स हा चॅप्टर. बाळांनो आपण यातला अर्धा पार्ट तुमचा कंप्लीट झाला होता आणि आपण मिळालो होतो सेकंड पार्ट कडे म्हणजेच इररॅशनल नंबर्स कडे. मग आपण आलो होतो 1.4 मध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये ज्यामध्ये आपण बघित होतो हाऊ टू शो इररॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. यातला तुमचा क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 बाळांनो सॉल्व्ह झाला होता आपला मागच्या लेक्चर मध्ये. आता बघूयात बाळांनो आपण आपला क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 1.4. बाळांनो तुमचा क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम 1.4 प्रॅक्टिस सेट इज शो द नंबर रूट 7 ऑन द नंबर लाईन. आपल्याला रूट 7 हा इररॅशनल नंबर लाईन वर शो करायचा आहे बाळांनो. मग आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की रूट 5 कसा शो करायचा. मग रूट 5 शो करण्यासाठी बाळांनो आपण बेस किती घेतला होता रे त्या राईट अँगल ट्रायंगलचा आणि हाईट किती घेतली होती. जसं की मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं की जर तुम्हाला रूट 5 रूट 2 रूट 3 रूट 7 असा इररॅशनल नंबरचे नंबर लाईन वर शो करायचा असेल तुम्हाला हाईट नेहमी कॉन्स्टंट ठेवायची आहे. किती? 1 युनिट डिस्टन्स. मग आपल्याला काय रूट 7 घेताना आपल्याला काय बेस किती घ्यायचा आहे ते माहित नाहीये पण हाईट आपल्याला माहिती आहे किती 1 युनिट डिस्टन्स. बरोबर. मग आता आपल्याला काय रूट 7 काढण्यासाठी बेस किती घ्यायला लागणार हे माहित करायचंय. बरोबर. मग रूट 5 करताना आपण काय 2 युनिट डिस्टन्स तुमची बेस घेतला होता आणि 1 युनिट डिस्टन्स तुमची हाईट घेतली होती. मग बाळांनो जर तुम्हाला रूट 7 काढायचा असेल तर तुम्हाला रूट 5 काढायला लागेल, मग रूट 6 काढायला लागेल आणि मग तुम्हाला रूट 7 काढायला लागेल. का? जर बाळांनो तुम्ही पायथागोरस अप्लाय केला. ओके. पायथागोरस काय तुमचा हायपोस्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. बरोबर. हायपोटेनस किती आहे रे बाळांनो तुमचा रूट 7. बरोबर. हायपोटेनस किती आहे तुमचा रूट 7. मग आता हायपोटेनसची लेंथ तुम्हाला माहित आहे किती रूट 7 आहे. बेस किती आहे रे बाळांनो? बेस तुम्हाला माहित आहे का? नाही. बेस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि बाळांनो तुम्हाला इथे भेटत आहे हाईट जी तुम्हाला ऑलरेडी माहित आहे 1 ची लेंथ स्क्वेअर. सो जर तुम्ही याचा स्क्वेअर केला बाळांनो तर तुम्हाला इथे काय भेटत आहे 7. बरोबर. स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. इथे होणार आहे तुमचा 7 इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस 1. बरोबर. बाळांनो बेसचा स्क्वेअर आपल्याला माहित नाहीये. इथे तुमचा 1 चा स्क्वेअर झालाय 1. मग आता हा 1 इथे प्लस होतोय. जेव्हा तुम्ही त्याची साइड चेंज करणार तो तिकडच्या साइडला त्याचं जाऊन साइन चेंज करणार. बरोबर. साइड चेंज केल्यानंतर त्या नंबरचा अपोजिट साइन येतो. सो दिस विल बी सबट्रॅक्टेड फ्रॉम द 7 सो इट बिकम्स बेस स्क्वेअर. बरोबर. सो 7 minus 1 is 6 is equals to base square. So after taking square root on the both sides root 6 is equals to बेस. बरोबर. म्हणजे तुम्हाला बेस किती घ्यायला लागणार आहे. जर तुम्हाला हायपोटेनसची लेंथ रूट 7 हवी आहे तर तुम्हाला बेस किती घ्यायला लागणार आहे रूट 6 बेस घेतला तर तुम्हाला काय हायपोटेनस रूट 7 भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला जर रूट 7 काढायचा असेल नंबर लाईन वर तर बाळांनो तुम्हाला बेस घ्यायला लागणार आहे रूट 6 आणि हाईट तुमची 1. बरोबर. मग आता आपल्याला हेच माहित नाहीये की रूट 6 काढण्यासाठी बेस किती घ्यायला लागणार आणि हाईट किती घ्यायला लागणार. मग काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये. रूट 6 साठी तुम्हाला हाईट माहिती आहे किती 1 घ्यायला लागणार. आपल्याला फक्त बेस फाइंड आउट करायचं. याच पद्धतीने आपण परत फाइंड आउट करून बघूयात. बघा तुमचं पायथागोरस काय हायपोस्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हायपोटेनस किती हवाय आपल्याला आता इथे रूट 6 इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर. बेस माहित आहे का नाही तोच आपल्याला तर फाइंड आउट करायचा. हाईट किती आपली 1 व्हॅल्यू पुट केली 1 स्क्वेअर. सो हायपोटेनस स्क्वेअर या दोघांचा स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. सो इट बिकम्स 6 इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर 1 स्क्वेअर इज 1. So this one is adding here, so it will be subtracted on the other side. So 6 minus 1 is equals to base square. This becomes 5 is equals to base square. After taking square root on the both sides, it becomes root 5 is equals to base. जर बाळांनो तुम्हाला रूट 6 हायपोटेनस हवा असेल तर तुम्हाला बेस किती घ्यायला लागणार आहे रूट 5 आणि हाईट किती घ्यायला लागणार आहे 1.
बाळांनो, तुम्हाला माहित आहे की √5 जर तुम्हाला हवा असेल हायपोटेनस, तर तुम्हाला त्याची बेस आणि हाईट किती घ्यायची हे माहित आहे, बरोबर? मग किती घेतात रे बाळांनो? जर तुम्हाला हायपो हवा असेल √5, तर तुम्ही बेस किती घेणार? 2 युनिट डिस्टन्स आणि हाईट किती घेणार? 1 युनिट डिस्टन्स. कसं रे बाळांनो? बघा, हायपो स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हायपो किती घेतलाय तुम्ही? √5, बरोबर? √5 स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस किती आहे तुमचा? 2 चा स्क्वेअर प्लस हाईट किती आहे? 1 चा स्क्वेअर. स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. 2 चा स्क्वेअर होतो 4 प्लस 1, सो 5 इज इक्वल्स टू 5. LHS इज इक्वल्स टू RHS आली. म्हणजेच काय, तुम्हाला जर √5 ड्रॉ करायचा असेल तर बेस घ्यायचा आहे 2 युनिट डिस्टन्स आणि हाईट घ्यायची आहे 1 युनिट डिस्टन्स. बाळांनो, आता तुम्हाला नंबर लाईनवर 2 युनिट डिस्टन्स बेस पण घेता येणार आणि हाईट पण घेता येणार. म्हणजे जर तुम्हाला √7 काढायचा असेल तर आधी तुम्हाला काढायला लागणार आहे √5 आणि मग त्यानंतर काढायला लागेल √6 आणि मग त्यानंतर काढायला लागणार तुम्हाला √7. आले बाळांनो, आपल्याला काय प्रोसेस करायची आहे? सगळ्यात आधी आपण √5 काढणार, ज्यासाठी तुम्ही घेणार आहात 2 युनिट डिस्टन्स बेस, 1 युनिट डिस्टन्स हाईट आणि मग तुमचा ड्रॉ होईल √5. मग √5 डिस्टन्स घेतल्यानंतर तुमचा √6 काढताना बेस असेल √5 डिस्टन्स, हाईट असेल 1 युनिट डिस्टन्स. त्यानंतर √7 काढताना तुमचा बेस असणार आहे √6 डिस्टन्स अँड हाईट असणार आहे 1. आले बाळांनो लक्षात? तर सगळ्यात आधी आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे? √5, देन √6, देन √7. बाळांनो बघा, हे आपण एका साईडला असू देऊ. एक काम करूया, आपण याला शॉर्टली थोडंसं वरती लिहून घेऊयात, म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शन करण्यासाठी थोडी जागा होईल. सो √7 साठी तुम्हाला हा झाला तुमचा हायपोटेनस, बेस आणि हाईट. ओके, √7 साठी तुम्हाला बेस हवा आहे √6, हाईट हवी आहे 1. √6 साठी तुम्हाला बेस हवा आहे √5 आणि हाईट हवी आहे 1. आणि √5 साठी तुम्हाला बेस हवा आहे 2 युनिट डिस्टन्स, हाईट हवी आहे 1 युनिट डिस्टन्स. बाळांनो, सगळ्यात आधी आपण काय करूयात बघा. ओके, सगळ्यात आधी आपण कन्स्ट्रक्शन करण्याच्या आधी तुम्हाला √7 हवा आहे ना, मग त्याच्यासाठी तुम्हाला पायथागोरसही अप्लाय करायला लागतो. ते आपण कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर अप्लाय करूया, कारण मी तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितलंय की √7 साठी √7 पायथागोरस अप्लाय करून कसा मिळतो. मग आधी आपण कन्स्ट्रक्शन करून घेऊयात बाळांनो आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे की थेरॉटिकल पार्ट कसा लिहायचा. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू ड्रॉ अ नंबर लाईन, कारण मला नंबर लाईनवरच माझा √7 शो करायचा आहे. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, इरॅशनल नंबर शो करताना प्रत्येक युनिट दुसऱ्या युनिट सोबत इक्वल हवं ऑन अ नंबर लाईन. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल युनिट जे आहे तुमचं इक्वल असायला हवं. जर तुम्ही एका युनिट डिस्टन्सची लेंथ 2 सेंटीमीटर घेताय तर दुसऱ्या युनिट डिस्टन्सची पण लेंथ 2 सेंटीमीटरच हवी. मी इथे तुम्हाला बोर्डवर मोठं दिसावं म्हणून माझ्या एका युनिटची लेंथ जी घेते आहे ती घेणार आहे मी 4 सेंटीमीटर. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार घेऊ शकतात बाळांनो. आता माझा √7 हा पॉझिटिव्ह इरॅशनल नंबर आहे, म्हणजे तो माझा 0च्या कुठल्या साईडला असणार रे बाळांनो? राईट हँड साईडला ऑब्विसली. मग मी माझ्या राईट हँड साईडला नंबर लाईन थोडी मोठी काढली आहे आणि लेफ्ट हँड साईडला थोडी लहान काढली आहे. सो सेंटर पॉइंट जो आहे माझा 0 इथे घेतलाय मी. सो दिस इज माय 1, दिस इज माय 2 अँड दिस इज माय 3. ओके बाळांनो, आता 0च्या लेफ्ट हँड साईडला इथे असणार आहे माझा -1. बाळांनो, आता मला सगळ्यात आधी √5 काढायचं आहे, बरोबर? √5 काढण्यासाठी मला काय करायचं आहे?
बेस हवा आहे 2 युनिट डिस्टन्स, हाईट हवी आहे 1 युनिट डिस्टन्स. बाळांनो √5 काढताना मी या ओल्ड सेंटरला म्हणजेच 0 ला कन्सिडर करते, A पॉइंट, या 2 ला मी कन्सिडर करते, B पॉइंट. ओके, आता मी बेस घेतलाय माझा बाळांनो 2 युनिट डिस्टन्स, कोणता? AB. सो AB डिस्टन्स जे आहे त्याला मी बेस कन्सिडर केलं आणि माझा जो B पॉइंट आहे म्हणजे बेस, तिथे मी माझा परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे. सो B पॉइंटला मी परपेंडिक्युलर ड्रॉ करते. दिस इज B पॉइंट आणि B पॉइंटला मी माझा परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे. 90 डिग्रीज मार्क केले. परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा झाला माझा परपेंडिक्युलर. बाळांनो आता या परपेंडिक्युलर वर मी माझी हाईट म्हणजे 1 युनिट डिस्टन्स एवढी घेणार आहे. मग बाळांनो माझा 1 युनिट डिस्टन्स म्हणजे 0 to 1 और 1 to 2 कुठलाही 1 युनिट डिस्टन्स मी माझ्या कंपास मध्ये घेणार, B पॉइंट वर ठेवणार आणि आर्क करून घेणार. बाळांनो हे का केलं रे मी? कारण मला √5 हवा असेल तर मला राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करायचा आहे आणि त्यासाठी मी बेस घेतलाय 2 युनिट डिस्टन्स आणि हाईट घेतली 1 युनिट डिस्टन्स. जिथे माझा 1 युनिट डिस्टन्स माझी हाईट आली आहे त्या पॉइंटला मी कन्सिडर केलं P पॉइंट. ओके, काय? P पॉइंट. आता हा A आणि P मी जॉईन करणार आहे म्हणजे माझा राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होणार ABP. आलं लक्षात बाळांनो? इथे माझा राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालाय ABP. In this right angle triangle ABP, I am going to apply Pythagoras theorem. या ABP ट्रायंगल वर मी पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहे. तर बाळांनो करूया. In triangle, answer, in triangle ABP, okay, in triangle ABP, angle B is equals to 90 degree. म्हणजे हा म्हणजे हा 90 डिग्रीचा अँगल आहे म्हणजेच हा राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. सो बाय पायथागोरस theorem, तुम्हाला हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे काय रे बाळांनो? लेंथ ऑफ AP स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. बेस काय रे बाळांनो? तुमचा AB. सो लेंथ ऑफ AB स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ BP स्क्वेअर. हाईट झाली तुमची BP. बाळांनो इथे आपण AB ची लेंथ किती घेतली आहे? 2 युनिट डिस्टन्स. सो इथे पुट करणार. किती घेतली आहे रे बाळांनो? 2 युनिट डिस्टन्स. सो 2 स्क्वेअर प्लस BP किती आहे तुमचा? 1 युनिट डिस्टन्स. सो 1 स्क्वेअर इज इक्वल्स टू किती झाला रे बाळांनो तुमचा? 2 चा स्क्वेअर 4, 1 चा स्क्वेअर 1, it becomes 5. So length of AP square is equals to 5 after taking square root on both the sides. Therefore length of AP is equals to √5. Okay, इथे आपण कुठून घेतली आहे? as length of, इथे directly length कशी पुट केली? as length of AB is equal to 2 units and length of BP is equal to 1 unit. आलं बाळांनो लक्षात? So this is how we can obtain √5. आता हा झाला आपला √5 कन्स्ट्रक्ट ही झाला आणि आपण ऑब्टेन कसा केला तेही झालंय. बाळांनो आता आपल्याला √5 मी फक्त कन्स्ट्रक्शन केलं त्या ट्रायंगलचं, पण मला आता हा AP म्हणजेच माझा
किती डिस्टन्स हा आहे √5. मग मी काय करणार, त्या एपी ला म्हणजेच √5 डिस्टन्स माझ्या कंपास मध्ये घेणार आणि त्याला मार्क करणार माझ्या नंबर लाईनवर. सो एपी डिस्टन्स म्हणजेच माझं √5 डिस्टन्स आहे, जसं ते आपण थेरॉटिकल पार्ट मध्ये बघितलं. आणि एपी डिस्टन्स मी कंपास मध्ये घेऊन बाळांनो मार्क करून घेणार आहे नंबर लाईनवर. सो बाळांनो इथे जो पॉइंट भेटलाय मला, एपी रेडियस घेऊन मी कंपासने मार्क करून घेतलंय माझ्या नंबर लाईनवर. इथे मला √5 भेटला. सो दिस इज √5. आलं लक्षात. या पॉइंटला नाव देणार आहे मी बाळांनो सी पॉइंट. ओके, हा सी पॉइंट म्हणजेच माझा √5 आहे. बाळांनो आता आपल्याला √6 काढायचा आहे. √6 काढताना मी बेस घेणार आहे √5 आणि हाईट घेणार आहे 1 युनिट डिस्टन्स म्हणजेच 1. मग बाळांनो जर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला माझ्या √5 ला, सो मला हाईट 1 युनिट डिस्टन्स घेता येणार आहे. So I am going to draw a perpendicular. For that I am going to use protractor. I am going to put center of protractor on point C म्हणजेच √5 वर मी माझं प्रोट्रॅक्टर ठेवलंय बाळांनो आणि 90 डिग्रीज माझे मार्क करून घेणार आहे. ओके बाळांनो, आता माझा परपेंडिक्युलर जो मी मार्क केलाय तो ड्रॉ करून घेणार आहे. हा झाला बाळांनो माझा परपेंडिक्युलर. ओके, आता मला 1 युनिट डिस्टन्स माझी हाईट मार्क करून घ्यायची आहे. 1 युनिट डिस्टन्स 0 to 1. ओके, 0 to 1 1 युनिट डिस्टन्स मी माझ्या कंपास मध्ये घेतलाय. सी पॉइंट वर ठेवणार आणि मार्क करून घेणार आहे. ओके बाळांनो, सी पॉइंट वर ठेवलं आणि मार्क करून घेतलंय. बाळांनो ही झाली माझी 1 युनिट डिस्टन्स हाईट. आता जिथे मी 1 युनिट डिस्टन्स माझी हाईट मार्क केली आहे त्याच पॉइंटला मी कन्सिडर करणार आहे माझा पॉइंट क्यू. हा होता तुमचा पॉइंट पी, हा झाला माझा पॉइंट क्यू. आता माझा पी पॉइंट आणि माझा ए पॉइंट मी जॉईन करणार म्हणजेच मला काय भेटणार आहे रे बाळांनो, राईट अँगल ट्रायंगल ACQ. कुठला राईट अँगल ट्रायंगल ACQ. मग मी जॉईन करून घेते माझा क्यू पॉइंट आणि ए पॉइंट. सो आय ऑब्टेन बाळांनो हा झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल ACQ. ओके, सो इन ट्रायंगल ACQ angle C is equals to 90 degree. Therefore by Pythagoras theorem काय होतं रे बाळांनो आपलं पायथागोरस थेरम, हायपोस्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग इथे आपला हायपोटेनस कुठला आहे रे बाळांनो, AQ. सो लेंथ ऑफ AQ स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ ऑफ बेस स्क्वेअर. बेस काय तुमचा बाळांनो AC. सो लेंथ ऑफ AC स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ हाईट स्क्वेअर. हाईट काय रे बाळांनो तुमची CQ. सो लेंथ ऑफ CQ स्क्वेअर. ज्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत त्या आपण पुट करून घेणार आहोत. कुठली कुठली व्हॅल्यू आहे बाळांनो तुमची, AC ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे जी √5 आहे. सो √5 स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ CQ किती आहे 1 युनिट डिस्टन्स 1 स्क्वेअर. या व्हॅल्यूज कुठून भेटल्या रे बाळांनो आपल्याला ऑलरेडी माहित होतं दॅट लेंथ ऑफ AC इज इक्वल्स टू √5
and length of CQ is equals to 1. Okay? So बाळांनो √5 चा स्क्वेअर केला तर दोघांचे स्क्वेअर रूट कॅन्सल होणार and this becomes 5 plus 1 चा स्क्वेअर 1. So this becomes 6. So length of AQ square. So length of AQ square is equals to 6. Mug, after taking square root on both the sides, it will become length of AQ is equals to √6. आलं बाळांनो लक्षात? म्हणजेच काय तुमचं AQ जे डिस्टन्स आहे ते किती आहे? √6. बरोबर? मग मी काय करणार? AQ डिस्टन्स माझ्या कंपास मध्ये घेणार, AQ ला रेडियस कन्सिडर करणार आणि मार्क करून घेणार माझ्या नंबर लाईनवर. सो बाळांनो इथे मला लेंथ ऑफ AQ √6 भेटली आहे आणि मला √6 दाखवायचा आहे माझ्या नंबर लाईनवर. मग मी AQ डिस्टन्स जे काही आहे माझं ते घेणार आहे कंपास मध्ये आणि मार्क करून घेणार आहे नंबर लाईनवर. सो बाळांनो AQ डिस्टन्स म्हणजेच √6 डिस्टन्स मी कंपास मध्ये घेतलं आणि मार्क करून घेतलं आणि जिथे माझा आर्क टच झाला हेच माझं झालंय बाळांनो √6 डिस्टन्स. आलं लक्षात? या पॉइंटला मी नाव देऊन घेणार आहे आता D पॉइंट. आलं लक्षात? आता बाळांनो मला जर √7 काढायचा असेल तर मला हायपोटेनस किती घ्यायचा आहे रे? √7 पाहिजे. बरोबर? मग त्याच्यासाठी मी बेस घेणार आहे √6 आणि हाईट घेणार आहे 1. मग बाळांनो हाईट 1 घेण्यासाठी मी आधी ते परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे √6 डिस्टन्सला बाय युजिंग प्रोट्रॅक्टर. So I'm going to put center of protractor on point D म्हणजेच √6 डिस्टन्स वर. $90 मार्क केले. आणि बाळांनो हा झालाय माझा परपेंडिक्युलर. सो बाळांनो इथे तुमचा ट्रायंगल फॉर्म होणार आहे जर तुम्ही हाईट घेतली 1 युनिट डिस्टन्स. सो मी 1 युनिट डिस्टन्स हाईट घेणार आहे का? कारण मला ट्रायंगल फॉर्म करायचा आहे ज्यासाठी मला हायपोटेनस हवा आहे √7 आणि बेस त्यासाठी घेतला मी √6 म्हणजे AD डिस्टन्स आणि हाईट घेणार आहे 1 युनिट डिस्टन्स. मग आधी मी कंपास मध्ये 1 युनिट डिस्टन्स हाईट घेणार बाळांनो. कंपास मध्ये 1 युनिट डिस्टन्स हाईट घेतली आणि मी D पॉइंट वर ठेवणार म्हणजेच √6 डिस्टन्स वर आणि मार्क करून घेणार आहे. सो बाळांनो मार्क केल्यानंतर मला जो पॉइंट भेटलाय तो पॉइंट म्हणजेच माझा डिस्टन्स 1 युनिट डिस्टन्स झालाय. सो या पॉइंटला मी नाव देऊन घेते बाळांनो R पॉइंट. ओके? जर मी हा R आणि A जॉईन केला तर मला माझा राईट अँगल ट्रायंगल मिळणार आहे. मी आता इथे जॉईन करून घेते बाळांनो. थोडंसं किचकट कन्स्ट्रक्शन आहे पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर ते खूप सोपं वाटतं. सो बाळांनो हा झाला तुमचा ट्रायंगल फॉर्म. कुठला रे? ADR ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल ADR. मग आता बाळांनो मी इथे पार्टिशन करत आहे. जर माझा राईट अँगल ट्रायंगल ADR फॉर्म होतोय therefore in triangle ADR okay angle
D इज इक्वल्स टू 90 डिग्री. किती होत आहे 90 डिग्री. सो बाय पायथागोरस theorem, as it is right angle triangle, so I can apply Pythagoras theorem. So by Pythagoras theorem, length of hypotenuse square, hypotenuse काय बाळांनो तुमचा AR, so length of AR square is equals to length of base square plus height square. base किती आहे बाळांनो तुमचा AD म्हणजेच √6 आहे. length of AD square is plus length of base square, height square, length of height square, height काय तुमची DR, length of DR square. बाळांनो AD ची लेंथ तुम्हाला माहित आहे √6 डिस्टन्स आणि DR ची लेंथ तुम्हाला माहित आहे 1 युनिट डिस्टन्स. सो AD ची लेंथ किती घेणार आहोत आपण √6. सो √6 स्क्वेअर प्लस DR 1 युनिट डिस्टन्स आहे, सो 1 स्क्वेअर. बाळांनो √6 चा जर स्क्वेअर केला तर तुम्हाला इथे भेटत आहे 6 plus 1 square is 1 is equals to 7. बरोबर. Therefore, what you have? Length of AR square is equals to 7. So after taking square root on both the sides, what you are going to have? Length of AR is equal to √7. म्हणजे काय √7 हायपोटेनसची लेंथ तुम्हाला केव्हा भेटणार आहे जेव्हा तुम्ही त्याचा बेस √6 डिस्टन्स घेणार आणि हाईट 1 युनिट डिस्टन्स घेणार. हे तुम्हाला ऑलरेडी माहित होतं दॅट लेंथ ऑफ AD इज इक्वल्स टू √6 अँड लेंथ ऑफ DR इज इक्वल टू 1. ओके, इथला पार्ट म्हणा. सो बाळांनो आपल्याला आता इथे लक्षात आलंय जर तुम्ही √6 बेस घेतला आणि हाईट 1 घेतली तर तुम्हाला हायपोटेनसची लेंथ भेटणार आहे √7. मग माझा ट्रायंगल जो आहे ADR, जिथे माझा हायपोटेनस AR ची लेंथ किती आली रे बाळांनो मग तुमची √7. मग √7 डिस्टन्स मी माझ्या कंपास मध्ये घेणार. √7 डिस्टन्स कुठे घेणार आहे मी कंपास मध्ये. सो A to R is my √7 डिस्टन्स आणि मी AR ला रेडियस कन्सिडर करणार आणि मार्क करून घेणार आहे नंबर लाईन वर. मग बाळांनो जिथे तुमचा AR ला रेडियस घेऊन नंबर लाईन वर R टच होत आहे हाच झाला तुमचा √7. आले लक्षात. सो दिस इज हाऊ यू कॅन शो √7 ऑन अ नंबर लाईन. बाळांनो तुम्हाला लक्षात आलं असेल आपण कन्स्ट्रक्शन करताना सगळ्यात आधी काय केलं तुम्हाला लक्षात आणून घ्यायचंय की जर तुम्हाला √7 हवा आहे मग त्याच्यासाठी बेस किती लागणार हाईट किती लागणार. मग आपण त्यावरून कॅल्क्युलेट करता आलं की जर तुम्हाला √7 काढायचं असेल आधी √5 काढायला लागणार मग √6 आणि मग √7. मग आधी आपण काय केलं नंबर लाईन ड्रॉ केली. बरोबर. मग नंबर लाईन वर मी काय केलं बेस कन्सिडर केला 2 युनिट डिस्टन्स, हाईट कन्सिडर केली 1 युनिट डिस्टन्स. पायथागोरस अप्लाय केलं मला हायपोटेनसची लेंथ भेटली √5. मग मी √5 कन्स्ट्रक्ट करून घेतला. आता मी परत परपेंडिक्युलर काढला त्या √5 वर आणि मला माझ्या हायपोटेनसची लेंथ फाइंड आउट करायची होती. मग मी काय केलं बेस घेतला √5, हाईट घेतली 1 आणि मग मला माझा हायपोटेनस भेटलाय √6. मग √6 मी परत माझ्या नंबर लाईन वर कन्स्ट्रक्ट करून घेतला आणि √6 मधून मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला. परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर माझा एक ट्रायंगल फॉर्म झाला. त्या ट्रायंगलच्या हायपोटेनसची लेंथ माझी आली आहे √7. कशी रे बाळांनो जेव्हा तुम्ही त्याचा बेस √6 डिस्टन्स आणि हाईट 1 युनिट डिस्टन्स घेणार तेव्हा त्याच्या हायपोटेनसची लेंथ येते √7.
आलं लक्षात? मग या रूट 7 ला मी कंपास मध्ये घेतला आणि आर्क करून घेतला नंबर लाईन वर जो जिथे टच होतोय दॅट इज युअर रूट 7 डिस्टन्स. सो बाळांनो, तुम्हाला हा थ्योरी पार्ट शॉर्ट मध्ये मी लिहून दिलाय जो तुम्हाला लिहायला लागणार आहे जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये सॉल्व्ह करणार आहे. अँड दिस इज हाऊ यू कॅन कन्स्ट्रक्ट रूट 7 ऑन अ नंबर लाईन. हे कन्स्ट्रक्शन थोडंसं अवघड आहे बाळांनो, पण यासाठी जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्कीच येईल ते. त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट जी कॉन्स्टंट आहे ती म्हणजे काय, कुठलाही रॅशनल नंबर काढताना तुम्हाला हाईट नेहमी किती घ्यायची, 1 युनिट डिस्टन्स. फक्त तुमच्या बेसची लेंथ डिफरंट होत जाणार आहे. बाळांनो, हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 1.4. हा तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचा आहे. बाळांनो, तुम्हाला 1.4 मध्ये कन्स्ट्रक्शन करायला जसं होतं टू शो इरॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. म्हणजे काय, तुम्हाला रूट 2 त्यांनी शो करायला लावला होता नंबर लाईनवर, त्यानंतर रूट 3 शो केला तुम्ही, रूट 5 शो केला, तसंच तुम्ही रूट 7 ही शो केला. बाळांनो, एक्झाम मध्ये तुम्हाला हे इरॅशनल नंबर्स नंबर लाईनवर शो करायला येऊ शकतात. मग तेव्हा एवढी सगळं विचार न करता तुम्हाला जर डिरेक्टली माहित असलं की कुठला बेस आणि कुठली हाईट घेतली तर तुम्हाला हा नंबर शो करता येतो. मग त्यासाठी मी तुम्हाला एक टेबल लिहून देणार आहे, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल की किती बेस आणि किती हाईट घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला आपला इरॅशनल नंबर लाईनवर दाखवता येईल. बाळांनो, सगळ्यात आधी आपण बघूया हायपोटेनस. तुमचा इरॅशनल नंबर म्हणजे काय, हायपोटेनसची लेंथ जेवढी येईल तेवढी तुमची इरॅशनल नंबर असणार आहे. मग तेवढीच लेंथ तुम्ही काय आर्क कंपास मध्ये डिस्टन्स घेऊन नंबर लाईनवर आर्क करता. मग माझा हायपोटेनस म्हणजेच तुमचा इरॅशनल नंबर असणार आहे. सो हायपोटेनस, बेस आणि हाईट. सो बाळांनो, हायपोटेनस का म्हटलं, कारण तुम्ही त्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करून जो काही बेस असतो, बेस जिथे येणार तिथे परपेंडिक्युलर ड्रॉ करून तुम्हाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करायचा. मग त्यावर तुम्ही पायथागोरस अप्लाय करता. सो जर तुम्हाला रूट 2 दाखवायचा आहे, बरोबर, रूट 2 दाखवायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला बेस घ्यायला लागणार आहे 1, हाईट घ्यायला लागणार आहे बाळांनो 1 युनिट डिस्टन्स. आलं लक्षात? सो जर तुम्हाला रूट 2 शो करायचा असेल तर तुम्हाला नंबर लाईनवर बेस घ्यायला लागणार आहे 1 युनिट डिस्टन्स, हाईट घ्यायला लागणार आहे 1 युनिट डिस्टन्स. बाळांनो, त्यानंतर तुम्हाला रूट 3 जर शो करायचा असेल, तर तुम्हाला बेस घ्यायला लागणार आहे रूट 2 आणि हाईट घ्यायला लागणार आहे 1 युनिट डिस्टन्स. बाळांनो, आता तुम्हाला एक पार्ट लक्षात येईल, प्रत्येक वेळी तुमची हाईट कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणजेच 1 युनिट डिस्टन्स एवढीच राहणार आहे. बाळांनो, तुमचा पुढचा नंबर आहे रूट 4. आता रूट 4 म्हणजे काय रे बाळांनो, रूट 4 तुमचा परफेक्ट स्क्वेअर आहे, बरोबर. सो रूट 4 चा आन्सर काय आहे तुमचा 2. म्हणजेच काय, नंबर लाईनवर तुम्ही जिथे 0 च्या राईट हँड साइडला 2 नंबर प्लॉट करणार तोच असणार आहे तुमचा रूट 4. मग इथे तुम्हाला बेस आणि हाईट कन्सिडर करायची गरज नाही. तुम्ही डिरेक्टली काय, पॉइंट 2 म्हणजेच तुमचा नंबर 2 म्हणजेच तुमचा काय असणार आहे रूट 4, बरोबर. जिथे तुम्ही पॉइंट 2 प्लॉट करणार आहात, नंबर 2 प्लॉट करणार आहात 0 च्या राईट हँड साइडला, तोच तुमचा रूट 4 असणार आहे. इन केस ऑफ रूट 4, बिकॉज 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर, सो आफ्टर टेकिंग स्क्वेअर रूट इट बिकम्स 2. आलं लक्षात? सो बाळांनो, रूट 5 जर तुम्हाला प्लॉट करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी बेस घ्यायला लागणार आहे 2 युनिट डिस्टन्स and height is 1 unit distance. If you want to plot root 6, you need to take base as root 5 distance and height as 1 unit distance. जर बाळांनो तुम्हाला रूट 7 प्लॉट करायचा आहे तर तुम्हाला हाईट घ्यायला लागणार आहे 1 युनिट डिस्टन्स ॲज इट इज आणि बेस घ्यायला लागणार आहे रूट 6. बाळांनो, आता तुम्हाला जर रूट 8 ड्रॉ करायचा असेल तर तुम्हाला बेस घ्यायला लागणार आहे रूट 7 आणि हाईट घ्यायला लागणार आहे 1 युनिट डिस्टन्स. बाळांनो, रूट 9 म्हणजे काय रे बाळांनो, 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर, सो आफ्टर टेकिंग स्क्वेअर रूट इट बिकम्स 3. म्हणजे काय,
तुम्हाला इथे बेस आणि हाईट कन्सिडर करण्याची गरज नाही. तुम्ही डिरेक्टली √9 तुमच्या नंबर लाईनवर शो करू शकतात. हाऊ? तुमचा जो प्लॉट केलेला पॉइंट 3 असेल ऑन द राईट हँड साइड ऑफ ए 0, तोच तुमचा काय असणार आहे? √9. वाय? कारण 9 तुमचा परफेक्ट स्क्वेअर आहे. कसला स्क्वेअर आहे रे 9 बाळांनो? 3 चा. म्हणजे तुमचा जो प्लॉट केलेला पॉइंट 3 म्हणजेच नंबर 3 ऑन द राईट हँड साइड ऑफ 0 जो असणार आहे 3, तोच तुमचा √9 असणार. आले लक्षात बाळांनो? 4 आणि 9 च्या केसमध्ये तुमचं असं होणार आहे. बाळांनो आता √10 कसा प्लॉट करणार आहे तुम्ही? √10 प्लॉट करताना तुम्हाला 3 युनिट डिस्टन्स घ्यायची आहे, बेसची लेंथ, आणि 1 युनिट डिस्टन्स घ्यायची आहे हाईट. बाळांनो 3 चा स्क्वेअर किती होतो? 9. 9 + 1 होणार आहे तुमचा 10. सो इट बिकम्स हायपोटेनस लेंथ √10. बाळांनो मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला एक्झाम मध्ये जर एक्झाम्पल आलं तर ते कधी ड्रॉ काय करायला लावणार? √2 पासून √10 पर्यंत यामधला कुठला तरी इरॅशनल नंबर तुम्हाला ड्रॉ करायला सांगणार. मग जेव्हाही तुम्हाला √2 पासून √10 पर्यंत ड्रॉ करायचं असेल, जर तुम्ही हा टेबल लक्षात ठेवला, रिमेंबर केला, समजून घेतला, तर तुम्हाला हे लक्षात येईल की कुठला बेस आणि कुठली हाईट घ्यायची. अँड यू कॅन इझिली कन्स्ट्रक्ट √2 to √10 ऑन अ नंबर लाईन. बाळांनो इथे तुमचा चॅप्टर नंबर 1 जो आहे संपत आहे. आणि बाळांनो आता आपण पुढच्या लेक्चरला भेटूया आपल्या नवीन चॅप्टर सोबत.